मोठ्या राजकीय उलटापालटींनी माढा मतदारसंघाच्या मैदानानं संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे वळवले। महायुतीकडून रणजितसिंग निंबाळकर आखाड्यामध्ये उतरलेले असताना मोहिते पाटील कुटुंबानं मात्र विरोधाचं निशाण फडकवलं। त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी समक्ष भेटून उत्तम जानकर यांची मनधरणी केली, पण जानकरांचा निर्णय आजही गुलदस्त्यात आहे। त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे आणि ती करताना एक मोठी कबुलीही दिली आहे। बघूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। सोलापूरची इतकी कठीण नाही, वाड्याची थोडीशी कठीण नव्हती, ती कठीण केली गेलेली आहे। मी तुला एक सांगतो, आज प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या निमित्ताने तुला सांगतो की ही कार्य ईश्वरी आहे आणि ईश्वराला त्याची काळजी आहे। माढा लोकसभेची निवडणूक कठीण आहे, त्यामुळे कामाला लागा। माढ्याची निवडणूक कठीण नव्हती, पण कठीण केली गेली, हे वक्तव्य आहे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचं। निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाहीये, वाड्याची थोडीशी कठीण नव्हती, ती कठीण केली गेलेली आहे। मी तुला एक सांगतो, आज प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या निमित्ताने तुला सांगतो की ही कार्य ईश्वरी आहे आणि ईश्वराला त्याची काळजी आहे। नाही, बिलकुल काही माढ्याची लढाई अवघड वगैरे नाही। माढ्याची लढाई ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे जिंकेल, निश्चितपणे। आता चंद्रकांत पाटलांना माढ्याची निवडणूक कठीण का वाटतीये हे समजून घेण्यासाठी हा घटनाक्रम बघा। भाजपनं माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकरांना तिकीट जाहीर केलं। रणजितसिंह निंबाळकरांना अकलूजच्या मोहिते पाटलांनी विरोध केला। फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकरांनीही रणजितसिंह निंबाळकरांविरोधात शड्डू ठोकले। मग माळशिरसचे उत्तम जानकरही पक्षावर नाराज झाले। त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार झाले। त्यानंतर भाजपनं माळशिरसच्या उत्तम जानकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। उत्तम जानकर यांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी खासगी विमान पाठवलं। नागपुरात देवेंद्र फडणवीस, उत्तम जानकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांची एक बैठक झाली। तरी उत्तम जानकरांची नाराजी काही दूर झाली नाही। त्यानंतर उत्तम जानकरांनी थेट शरद पवारांची भेट घेतली आणि त्यावेळी जानकरांसोबत धैर्यशील मोहिते पाटीलही उपस्थित होते। ते वैरत्व बाजूला ठेवू, आपला आतापर्यंत एकमेकांचं जे झालं असेल ते आम्ही कार्यकर्ते म्हणून बाजूला ठेवतो। तुम्ही पवार साहेबांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही पवार साहेबांच्या समोर बसा, चर्चा करा आणि असं एक आमच्या गटाचं म्हणणं आहे। आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन शुक्रवारी ही भूमिका पवार साहेबांची, मोहिते पाटील कुटुंबियांची आणि फडणवीस साहेबांची कार्यकर्त्यांच्या समोर ठेवून आमचा निर्णय होईल। आमच्या दोघांच्या अन्यायापेक्षा जनतेवर प्रचंड अन्याय झालेला आहे। जनतेच्या ज्या अपेक्षा आकांक्षा होत्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या, आणि मग आम्ही दोघांनी ठरवले आता की जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत ते पूर्ण करायच्या असतील, त्यांचा अन्याय दूर करायचा असेल तर एकत्रित येऊन आपल्याला लढा द्यावा। उत्तम जानकर हे माळशिरसमध्ये मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक राहिले। 2019 मध्ये मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यावर उत्तम जानकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। राष्ट्रवादीकडून त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली, पण अतिशय थोड्या मतांनी राम सातपुतेंविरोधात त्यांचा पराभव झाला। राम सातपुतेंना निवडून आणण्यात मोहिते पाटील घराण्याचा मोठा वाटा होता, पण त्याच राम सातपुते आणि मोहिते पाटलांचे संबंध बिघडले। मधल्या काळात उत्तम जानकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। उत्तम जानकर यांची सोलापूर लोकसभा लढवण्याची इच्छा होती, पण भाजपनं सोलापूर लोकसभेचं तिकीट राम सातपुतेंना दिलं। त्यामुळे उत्तम जानकर नाराज झाले। जानकरांची हीच नाराजी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी हेरली आणि जानकरांना विधानसभेचं आश्वासन दिलं। उत्तम जानकरांचं माझं पण ठरलेलं आहे, पण आता धैर्यशील मोहिते पाटील दहाबत आणलेलं आहे। कुणाला अजून काही लोकांना विमानात घालून वर घेऊन जाण्याची व्यवस्था केली आहे। चार्टर्ड विमान येतं, घेऊन जातात, यंत्रणा आहे। तर काय मोठे, त्यांचं कामच मोठं आहे, आपलं काय। त्यामुळे माढा लोकसभेचं गणित भाजपसाठी अवघड झालंय, अशी कबुली चंद्रकांत पाटील यांनी आज दिली। निवडणूक अवघड केली गेली असं चंद्रकांत दादा म्हणाले। त्यामुळे आता चंद्रकांत दादांचा हा रोख आपल्या पक्षातल्याच बड्या नेत्यावर तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। सुनील दिवाण, एबीपी माझा, माढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।